चक्कर यायला लागली, तुम्हाला माहिती आपल्याला अटॅकचा झटका येणार आहे, अशा टायमाला एक करायचं. तुमच्या घरात जर कोणी नसेल, हॉस्पिटल तुमच्यापासून लांब असेल, अशा टायमाला एक करायचं महाराज. आपल्या उजव्या हाताची जी करंगुळी उजव्या हाताची ती एवढी चावायची का ती तुटली तरी जमत, तुम्ही 1 तास तरी मरू शकत नाही. इथल्या व्हेनचा जो पॉइंट आहे, सायन्स असं सांगतं, हृदयाचा जो पॉइंट आहे तो उजव्या हाताच्या करंगुळीत आहे. ज्याला मूळव्याधाचा त्रास आहे, ऐका, ज्याला मूळव्याधाचा त्रास आहे त्याचा पॉइंट माणसाच्या टाचेमध्ये महाराज. एवढ्या कमी पगारात एवढी पॉइंट सांगून होणार नाही. तुमच्यावर प्रेम आहे म्हणून वाघोलीकरांना माहिती पाहिजे या सगळ्या गोष्टी. आता हे अडाणी लोक, हे काही शिकलेले नव्हते महाराज, टोप्यावाले लोक. पण एखाद्याला जर चक्कर आली, ते जर फिट येऊन पडलं, हॉस्पिटलला नव्हते, कांदा घ्यायचे, फोडायचे, त्याला नाकापाशी घेऊन जायचे. हुशार लोक होते. या गोष्टी माहिती पाहिजे. संत परंपरा शिकवते महाराज. आनंद उपकार आहे त्या संतांनी. संतांनी पहिली गोष्ट सांगितली, ज्याला हात दिले त्याने रोज 5 मिनिटं टाळी वाजवा, ज्याला कान दिले त्याने रोज एक अभंग ऐका, ज्याला डोळे दिले त्याने रोज देवाचं रूप पहा, ज्याला मुख दिलं कुणाची निंदा करत बसू नका. विठ्ठल विठ्ठल. मनुष्याचा विषय सोडा, देवाचं काय करायचं असेल तुम्ही देवाच्या समोर. आणि एक सांगू का तुम्हाला, फुगले महाराजाला प्रश्न केला नाही जगात सगळ्यात श्रेष्ठ काय, मी म्हणणार नाही महाराज देव श्रेष्ठ आहे. हे जगामध्ये देवापेक्षा एक गोष्ट श्रेष्ठ आहे महाराज, देवाचं नाव श्रेष्ठ आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे, नामाचं कीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीचे. बरं ते नाम सोडून घ्यायला काय काळ वेळ लागतो महाराज? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष बाही, दोन्ही पक्षांचा उद्धार सांगितला महादेव महाराज. आता 3 पक्ष एकत्र आले, त्या पक्षाविषयी नाही बोलत मी. 2 पक्ष, आपला पक्ष आणि पितृपक्ष. आपण जर इथं भजन केलं, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, एवढी भजनात ताकद आहे. रोज 5 मिनिटं देवाचं भजन करा. किती ताकद आहे भजनात. माता भगिनी, तुम्ही सगळ्यांनी रामकथा ऐकली, रामायणामध्ये गोड संदेश आला. रामाच्या हाताने दगड तरले का नावाने दगड तरले? बोला 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 बोला. राम नाव टाकायचं, दगड टाकायचा, राम नाव टाकायचं, दगड टाकायचा. दगड तरत होता, पूल तयार होत होता. रामाचं लक्ष गेलं, अरे अरे माझ्या नावाने दगड तरतात, माझ्यात किती ताकद असेल. रामाला वाटलं आपण दगड टाकून, पण इकडं तिकडं पाहिले सगळे माकडं, सगळे वानर नको म्हणे, एवढ्या लोकात प्रयोग करायला नको म्हणे. आणि मोठ्या लोकांचे एक लक्षण सांगतो तुम्हाला. मोठे लोक कशावरून ओळखायचे महाराज? मोठे लोक कधीच लोकांतात प्रयोग करीत नाही महाराज, मोठे लोक एकांतात प्रयोग करतात. हे मोठ्या लोकांचं मेन लक्षण. मोठे लोक कधीच लोकांतात प्रयोग करीत नाही, एकांतात. एक तर पहाट शपथ घेते, नाही सक्सेस झाली तर दिवस घेते. हे मोठ्या लोकांचे लक्षण. मी कोणाविषयी बोलतो कळतोय तुम्हाला? ऐका, रामाला दुपारी वाटलं होतं दगड टाकून पावा, नाही टाकला. सकाळी झोपू दिले, रात्री 12 वाजता राम उठले, समुद्राच्या कडाला गेले, साऊंड एवढा दगड घेतला, जसा टाकला तसा थोडा हळूच टाका, इकडे पाणी कमी आहे. मला टाकल्या सरशी दगड बुडाला. रामाला वाटलं जास्त जड असतं म्हणून बुडाला असेल. दुसरा पाहून घेतला, दुसरा टाकला, दुसरा बुडाला, तिसरा टाकला, तिसरा बुडाला, 5 दगड बुडाले, 5. रामाला दगड बुडालाच नाही वाईट वाटलं. आपली फजिती कोणी पाहिली का म्हणून प्रभू रामचंद्र पाठीमागं वळाले तर हनुमानजी उभाच होते. सगळी दुनिया फजितीवर चालू आहे, सगळी दुनिया. पोरं जर असे मोटरसायकलीने चालले ना, कधी सायलेंट चालत नाही, कधीच नाही. हा बरोबर आहे पिंटू शेठ, पोरं कधी सायलेंट चालत नाही. थोडी झिमझिम झालेली असू द्या, रस्त्यावर असू द्या, पोरं जर अशी मोटरसायकल जर सटकली आणि पोरग जर असं रपकन पडलं, ते किती लागलं त्याने पहा. काय पाहत अंगा असं आपल्याला कोणी पाहिलं ते पाहत, मग किती गुडघे फुटली ते पाहत. तसंच झालं रामाचं. रामाला दगड बुडायलाच नाही वाईट वाटलं महाराज. बरे ना तुमची गुढी तुम्ही. लागल्यानंतर मोटरसायकलीचा काय मार असतो त्याला कळा मारा, ज्याला ज्याला लागलं त्याला विचार. हा प्रभू रामचंद्राने पाठीमाग वळून पाहिलं. रामाचं तसंच झालं, रामाने पाठीमाग वळून पाहिलं. आपली फजिती कोणी पाहिली का? पाठीमाग वळून पाहिलं तर हनुमानजी उभा. हनुमंताला विचारलं, तुम्ही कधी? देवाने पहिल्या दगडाच्या आधी. लय गोड कथा आहे महाराज. 133 वेळेस रामाला संकटातून जर बाहेर कोणी काढलं असेल तर मारुत राहील. मला आवडणारी देवता आहे महाराज हनुमानजी.
मारुती, ए मारुती, मारुती, अरे ऐक ना, काल तुम्ही माझं नाव टाकून दगड टाकत होते रे. दगड तरत होता मारुती. आज मी स्वतः राम आहे, माझ्या हाताने दगड का तरत नाही? माझ्या हनुमानजीने 2 कारण सांगितली. माता भगिनी माझ्या हाताकडे लक्ष द्या. हनुमानजीने पहिलं कारण लय गोड सांगितलं. देवा, देवा, तुमच्या हाताने दगड का बुडतात देवा? त्याचं कारण आहे देवा. काल आम्ही तुमचं नाव टाकून दगड टाकत होतो, दगड तरत होता देवा. ऐका ना, काल आम्ही तुमचं नाव टाकून दगड टाकत होतो, दगड तरत होता देवा.